हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल नेम इज शिव सुमती. आणि आज आहे वीकेंड, संडे आहे आज. आणि आता वाजलेत सकाळचे 10. आणि आज मी एक नवीन रेसिपी ट्राय करणार आहे, जी म्हणजे दाल भाटी. मी कुकर चढवला आहे, त्याचं थोडंसं शूट करून ठेवलं. कुकर नॉर्मल आपला डाळीचा कुकर, तुरीची डाळ मुगाची डाळ मिक्स लावलेला आहे कुकर. आणि आता पुढची काय काय प्रोसिजर आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते. पूर्ण रेसिपी मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, सो स्टे ट्यून गाईज. मी इथे कुकर लावला आहे. आता आपल्याला भाटीसाठी पीठ मळायचं आहे. पिठामध्ये 3 वाटी गव्हाचं पीठ आणि पाऊण कप सुजी म्हणजेच रवा मी घेतला आहे. त्यामध्ये थोडासा ओवा आणि तुम्हाला जेवढे आवडतील तेवढे तीळ आणि त्यात थोडासा खायचा सोडा घालून मी पीठ मिक्स केलेलं आहे. 2 चम्मच तूप घ्या आणि ते कडकडीत गरम करून त्या पिठामध्ये मिक्स करा. त्या पिठात मी मीठ पण घातलेलं आहे, ते मी शूट करायचं विसरले. आता हे सगळं पीठ हातानेच एकजीव करून घ्या आणि मग त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्या. पिठाची कन्सिस्टन्सी अगदीच पातळ पण नाही पाहिजे आणि घट्ट पण नाही पाहिजे. अगदी आपण पोळी बनवण्यासाठी जशी असते ना, तशी कन्सिस्टन्सी हवी आहे. पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला अर्धा तासासाठी पीठ रेस्ट करायला ठेवायचं आहे, कारण त्यातील जो रवा आहे तो फुलून येईल आणि त्यामुळे आपली बट्टी छान फुलेल. अर्ध्या तासानंतर पीठ परत एकजीव करून घ्या आणि छान गोलाकार गोळे बनवून घ्या. मी ऑलरेडी एका पातेल्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि ते गोळे आता त्यावरती ठेवून छान वाफवून घेणार आहे. बट्टी वाफायला 10 ते 15 मिनिट लागतील. तोपर्यंत आपण वरणाची तयारी करून घेऊ. वरणासाठी मी इथे एक मोठा कांदा आणि 2-3 हिरवी मिरची चॉप करून घेतली आहे. 7-8 लसूणाच्या पाकळ्या आणि एक आल्याचा तुकडा मी खलबत्त्यात वाटून घेतला आहे. आणि तुमच्याकडे कढीपत्ता आणि कोथिंबीर असेल तर त्याचा पण यूज करा, अजून फ्लेवर छान येईल वरणाला. माझ्याकडे ते अवेलेबल नव्हतं. मीनवाईल आपली बट्टी छान फुललेली आहे, तुम्ही पाहू शकता. पण आतपर्यंत कुक झाली आहे की नाही ते चेक करण्यासाठी आपण चाकूचा वापर करू आणि ते चेक करू. तर सगळ्या भाटी व्यवस्थित फुललेल्या आहेत आणि कुक पण झाल्या आहेत. तर ते आपण एका प्लेटात काढून घेऊ. बट्टी पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्याला छान कट करून घेऊ. तुम्ही एका बट्टीचे 4 या 6 तुकडे करू शकता. मी इथे 6 तुकडे करून घेतलेले आहेत, म्हणजे ती व्यवस्थित तेलामध्ये तळल्या जाईल. दुसरीकडे मी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि या सगळ्या बट्ट्या छान खुसखुशीत होईपर्यंत, ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेतल्या आहेत. सगळ्या बट्टी तळून झाल्यानंतर मी त्याच कढईत वरण फोडणी घालायला घेतले. तेल छान गरम झाल्यानंतर जिरे मोहरीची फोडणी आणि त्यात लसूण अद्रकची पेस्ट टाकायची, हिंग टाकायचं आणि त्यानंतर कांदा आणि मिरची घालून परतून घ्यायचं. छान कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्या. मग त्यात हळदी, जिरे धने पावडर आणि थोडीशी लाल मिर्च मी घातलेली आहे. त्यानंतर घरचा काळा मसाला मी घातलेला आहे आणि थोड्या वेळानंतर जसं तेल सुटायला लागेल तसे त्यात मी टोमॅटो ॲड केले आहेत. टोमॅटो व्यवस्थित कुक झाल्यानंतर त्यामध्ये मी डाळ ॲड केली आहे आणि गरम पाणी पण ॲड केलं आहे. जशी तुम्हाला वरणाची कन्सिस्टन्सी हवी आहे तेवढे पाणी तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर त्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड केलं आहे. वरणामध्ये मी चिंच पण घातली आहे आणि त्यानुसार गूळसुद्धा ॲड केला आहे. चिंच गुळाचं प्रमाण हे प्रत्येकाच्या टेस्टनुसार डिसाईड करायला पाहिजे. भट्टीसोबत आंबटगोड वरण खूप छान लागतं. सर्वात शेवटी मी त्यामध्ये एव्हरेस्टचा गरम मसाला ॲड केला आहे. त्यानंतर वरणाला 2-3 उकळी येईपर्यंत छान शिजवून घ्या आणि गॅस बंद करा. आज मी फर्स्ट टाईम दर्शूला पण दाल बाटी खाऊ घालणार आहे.
पाहू शकता तुम्ही भाटी किती छान खुसखुशीत झाली आहे. त्याच्यासाठी मी सपक वरण जी डाळ आपण शिजवली आहे ती मी काढून ठेवली आहे. त्यामध्ये थोडंसं तूप घालून त्याला मिक्स करून खायला देणार आहे. आता वाजलेल्या संध्याकाळचे 6:45 आणि मी वॉक करायला आली आहे. बघू शकता किती छान वेदर आहे. थंडी आहे, दॅट्स ओके. सो असा होता आमचा संडे. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. थँक्स फॉर वॉचिंग आवर ब्लॉग. इफ यू लाईक आवर ब्लॉग सो प्लीज like, share and subscribe to our channel. Thank you.